माझे नाव पूजा जगोर आहे. मी तुम्हाला आज बाप लेकीचं नातं म्हणजे काय असतं हे सांगणार आहे. बघा, जी दाखवून प्रेम करते ना तिला आई म्हणतात. जी दाखवून प्रेम करते ना तिला आई म्हणतात. जो न दाखवता प्रेम करतो ना त्याला बाप असे म्हणतात. बाप आयुष्यभर कमवत राहतो, कणकणपोरीसाठी झिजवत राहतो. लेकीचं लग्न थाटामाटात करायचं म्हणून तो त्याची संपूर्ण जिंदगी झिजवत राहतो. उठल्यापासून झोपेपर्यंत बापाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हटलं की बापाचं आतलं मन तुटू लागतं. कळत नाही अचानक का बैठकीन उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाप गपचीप डोळे पुसत असतो. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतो. तिचा सगळा जीवनपाठ नजरेखालून जात असतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाप परत पाठवत असतो. या घरातला चिवचिवाट आता कायमस्वरूपी थांबणार आहे म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार अवघड असते. धन्यवाद. खूप छान. एक वेगळं नातं असतंय बापाचं ना कवितेचे नाव आहे आत्ता उजाडेल. कवित्री आहेत मंगेश पाडगावकर. आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, खिन्नांदा अंधार आता ओसरेल पार, खिन्नांदा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, शुभ्रानंदाच्या लाटा गात फुटतील आता, शुभ्रानंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आनंदात पारिजात उधळील बरसात, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा वाळवा सुगंधात राहिल, गोड कोवळा वाळवा सुगंधात राहिल, आता
देशपांडे यांची माहिती सांगणार आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे हे माझे आवडते कलावंत आहेत. ते एक लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, विनोदकार, कथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक असे विविध पैलू असणारे व्यक्तिमत्व होते. मी तुमच्या समोर पु ल देशपांडे यांची लहानशी कविता सादर करणार आहे. एकदा मी पण विकून पहा जेव्हा कोणी घेणार नाही. एकदा मी पण विकून पहा जेव्हा कोणी घेणार नाही. जेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. जेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावे तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात ना. बोलावे तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावे तर अंतःकरणातून, आरोळी तर सर्वच देतात. ऐकावे तर अंतःकरणातून, आरोळी तर सर्वच देतात. धन्यवाद. मी आज तुम्हाला सुधा मूर्ती यांची माहिती सांगणार आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी शिरगाव, कर्नाटक येथे झाला. सुधा मूर्ती एक भारतीय अध्यापिका होते. त्या प्रामुख्याने त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ओळखल्या जातात. त्या सध्या इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक NR नारायण यांचे पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांनी 1996 मध्ये इन्फोसिस फाउंडेशनचे विश्वस्त आणि बेंगळुरू येथे विद्यापीठाची PG सेंटरिंगमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. त्या ख्रिस्त विद्यापीठातही विद्यापिका आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली. त्यापैकी 2 प्रवास वर्णने, 2 तांत्रिकी पुस्तके, 6 कादंबऱ्या आणि 3 उपदेशात्मक पुस्तके लिहिली. खूप छान. कवितेचे नाव आहे अनामिरा. कवी आहेत कुसुमाग्रज. अनामवीरा जिथे जामला तुझ्या जीवनात, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा जिथे जामला तुझ्या जीवनात, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. दगदगत्या सम्राटच्या ज्वाला या देशाकाशी, जळाव्यास्तव संसारातून उठवून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संदेशा रेषा, मरणामध्ये विलीन होसील ना बैना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उदावले वाव, रियास्तीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी नगातील बाट टपावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा हे पाटेचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अनामवीरा जिथे जावला तुझ्या जीवनात, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. पेटली नवात, पेटली नवात. आज मी तुम्हाला एका माहिती सांगणार आहे. कवींचे नाव आहे त्र्यंबक बापूजी डोंबरे. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1918 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मराठीतील अत्यंत लोकप्रिय निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी. अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी श्रावण माणसं, औदुंबर, फुलराणी यासारख्या कविता लिहिल्या. 1906च्या कवी संमेलनात त्यांनी बालकवी ही पदवी मिळवली. धन्यवाद. छान. त्र्यंबक बापूजी यांचं, ज्यांना बालकवी या नावाने ओळखलं जातात, यांची एक खूप सुंदर कविता. मित्रांनो, या कवितेचं नाव होतं फुलराणी. विष्णू वामन शिरवाडकर यांची एक अतिशय गाजलेली कविता
कवितेचं नावच आहे कणा. गुरूंचं आणि शिष्याचं नातं कसं असते. जर तुम्हाला कधी एकटेपणा वाटला, तुमचं जर मन उदास झालं, तर तुम्ही तुमच्या गुरुच्या पास जावं, तुमच्या शिक्षकाच्या जवळ जावं. निश्चितच तुम्हाला तुमचं मन आनंदित होईल. अशी एक छोटीशी कविता, खूप अर्थपूर्ण अशी कविता, कवितेचं नाव आहे कणा. एक विद्यार्थी आपल्या गुरुजवळ येतोय, त्याला काय तर थोडंसं असं एकटेपणा वाटतोय. तो दुःखी आहे, नाराज आहे आणि आपली व्यथा सांगण्यासाठी तो आपल्या गुरुजवळ येतोय आणि सांगतोय, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर हसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पक्की भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. पक्की भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. गुरुजींचा हात बहुतेकाला थोडीशी पैशाची गरज असेल म्हणून गुरुजींनी थोडस खिशाकडे हात गेले, तेव्हा तो म्हणतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. गुरुजी, पाठीवरती तुमचा आशीर्वाद रूपी हात राहू द्या आणि फक्त लढ म्हणा. अशी ही सुंदर कविता. मी आज एक लेखकाबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांचे नाव आहे साने गुरुजी. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचे जन्म 24 नोव्हेंबर 1899 साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच चांगले संस्कार दिले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साने गुरुजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रताप पिढीलयात शिक्षकाची नोकरी करण्यासाठी गेले. साने गुरुजींनी अनेक कादंबऱ्या, पुस्तके, कविते लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ श्यामची आई, गोपे आणि मिरी, रामाचा शेला, सती आणि पत्री इत्यादी. धन्यवाद. श्रीपाद पांडुरंग सदाशिव पांडुरंग साने म्हणजेच साने गुरुजी यांची जेवढी आपण म्हणजे त्यांचं साहित्य वाचू तेवढं त्यातला आपला आनंद मिळतो. त्यातलं एक पुस्तक म्हणजे श्यामचे, ज्यामध्ये अख्खं सगळं पुस्तक हे संस्काराने भरलेलं आहे. ते प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे. आजच्या दिवशी मराठीविषयी खूप छान माहिती दिलात. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.